महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे MJPJAY. महत्त्वाची माहिती म्हणजे 5 लाखापर्यंत आपण थंबनेलमध्ये बघितलं असेल. कॅशलेस विमा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही योजना खूप महत्त्वाची आहे. पण आता काय होतं, आपल्यातली बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा नाही आणि मग सांगायचं की माहिती काय झालं, महत्त्वाची माहिती राहून गेली. मग प्रश्न करायचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्याला आवश्यक आहे अशा व्यक्तीपर्यंतसुद्धा व्हिडिओ गेला पाहिजे, ही आपली जिम्मेदारी आहे. त्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे तुमच्यासाठी चॅनलवरची माहिती आहे. बघा, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची अशी योजना आहे, जी कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स योजना आहे. बघा, या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व नागरिकांना आर्थिक आणि खर्चिक आजारावर मोफत उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत राबवली जाते आणि सध्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे ABPMJAY या केंद्र सरकारच्या योजनेसोबत इंटिग्रेटेड करण्यात आली आहे. जी काही महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे ती आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबत काय केली, इंटिग्रेट केली आहे. म्हणजे दोन्ही आता सोबत आहेत. बघा, भारत आरोग्य सेवांचा खर्च सामान्य नागरिकांसाठी, भारतामध्ये आरोग्यसेवांचा खर्च सामान्य नागरिकांसाठी अत्यंत भारी असतो. कारण साहजिक आहे, हॉस्पिटलमध्ये जो काही खर्च येतो, गव्हर्नमेंटचा विषय सोडून द्या, परंतु प्रायव्हेटमध्ये गेल्यानंतर लाखाच्या खाली बिल येत नाही, लक्षात घ्या. एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितलंच. आणि यामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात किंवा उपचार घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना ही एक गेम चेंजर ठरली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणताही प्रीमियम भरावा लागत नाही. खूप महत्त्वाचं आहे, कोणताही प्रीमियम भरायची आवश्यकता नाही आणि उपचारांचा संपूर्ण खर्च हा शासनामार्फत इन पॅनल हॉस्पिटलला दिला जातो. योजनेचा इतिहास काय, पार्श्वभूमी काय? या योजनेची सुरुवात 2 जुलै 2012 रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणजे RGJAY या नावानं करण्यात आली होती. ही सुरुवातीला योजना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर विस्तारित करण्यात आली. ती तारीख आहे, या योजनेचे जे काही नाम आहे, 1 एप्रिल 2017 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे ठेवण्यात आले. म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काय होतं, योजनेचं नाव राजीव गांधी बघा जीवनदायी आरोग्य योजना. 2 जुलै 2012. सुरुवातीला 8च जिल्हे होते आणि 1 एप्रिल 2017 रोजी काय केलं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी केलेल्या अथक कार्याला श्रद्धांजली म्हणून हे नाव ठेवण्यात आले. महात्मा फुलेंच्या कार्यामुळं हे या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं. सुरुवातीला ही योजना म्हणजे 17मध्ये जरी त्यांनी पुन्हा त्याचं नाव ठेवणे केलं तरीही ही योजना बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखाली जे लोक आहेत त्यांच्यासाठीच होती, लक्षात घ्या. आणि मार्जिनली अबोव पॉवर्टी लाईन कुटुंबासाठी मर्यादित होती आणि विमा संरक्षण 1.5 लाख प्रति कुटुंब इतके होते. परंतु 1 जुलै 2024मध्ये सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट झाला आणि या योजनेचा व्यापक विस्तार करण्यात आला, तो महाराष्ट्रभर. आणि महाराष्ट्रातील सगळ्या कुटुंबांना 1 जुलै 2024 मित्रांनो, 24 हे वर्ष महत्त्वाचं आहे, या योजनेचा लाभ मिळतो आणि विमा संरक्षणाची मर्यादासुद्धा 5 लाख प्रति कुटुंब एवढी वाढवण्यात आली. आता आयुष्यमान भारत इंटिग्रेट कसं आहे बघा केली योजना, लक्षात घ्या. महात्मा फुले जन आरोग्य योजना आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसोबत या केंद्र सरकारच्या प्रमुख आरोग्य योजनेसोबत इंटिग्रेटेड आहे. याचा अर्थ असा की महात्मा फुले जन आरोग्य योजनाचे लाभार्थी आयुष्यमान भारत अंतर्गत इम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये देखील कॅशलेस उपचार घेऊ शकतात. हे इंटिग्रेशन साध्य झाल्यामुळे लाभार्थ्यांसाठी उपलब्ध रुग्णालयांचे नेटवर्क आणखी विस्तारित झाले. ज्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजना नाही त्या ठिकाणी आयुष्यमान भारत जरी असेल तरी हे जे काही उपचार घेणारे
व्यक्ती आहेत ते त्या ठिकाणी सुद्धा लाभ घेऊ शकतात, लक्षात घ्या, किंवा तिकडचे इकडे लाभ घेऊ शकतात. योजनेचे वैशिष्ट्य काय? कॅशलेस आणि पेपरलेस. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ती कॅशलेस आहे बघा. आणि लाभार्थ्यांना रुग्णालयात कोणतेही पैसे भरावे लागत नाही. ॲडमिशनपासून डिस्चार्जपर्यंत आणि डिस्चार्जनंतर 10 दिवसांच्या फॉलोअपपर्यंत सर्व खर्च, शस्त्रक्रिया, फ्री औषधी, निदान, चाचण्या, सल्लामसलत हे सर्व योजनेअंतर्गत अंतर्भूत आहे. प्रत्येक इनपॅनल हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र म्हणून सुद्धा नेमला आहे, जो लाभार्थ्यांना कागदपत्र पडताळणीपासून उपचार प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मदत करतो. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आरोग्य मित्रसुद्धा यांनी नेमला आहे. ही माहिती बऱ्याच जणांना माहीत नसते की आरोग्य मित्रसुद्धा नेमलेला आहे. तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ काय आहे बघा. याच ठिकाणी या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा व्यापक झाली. या योजनेत 34हून अधिक मेडिकल स्पेशलिटीज अंतर्गत 1356हून अधिक हेल्थ बेनिफिट पॅकेजचा समावेश करण्यात आला मित्रांनो. 1356. आणि खालील तक्त्यामध्ये ते बेनिफिट मुख्य तपशीलवार या ठिकाणी दिलेत बघा. वार्षिक विमा संरक्षण 5 लाखापर्यंत आहे. या ठिकाणी रस्ता अपघात असेल 1 लाखापर्यंत प्रतिवर्ष. मूत्रपिंड प्रत्यारोपण असेल तर 2.5 लाख. या ठिकाणी वैद्यकीय विशेषज्ञ उपचार पॅकेज, सगळ्या गोष्टी मित्रांनो एकदम महत्त्वाचं आहे. आणि 0% याच्यामध्ये खर्च नाही. या ठिकाणी कव्हरेजमध्ये काय काय समाविष्ट. या योजनेमध्ये कॅशलेस उपचारामध्ये खालील बाबीचा समावेश आहे. रुग्णालयात भरती झालेला जो खर्च आहे ते तज्ज्ञ जे व्यक्ती आहेत त्यांचा खर्च आहे. रक्त चाचण्या असतील, औषधं असतील, जे CT स्कॅन, MRI, एक्सरे, जे काही शस्त्रक्रिया आहे, फॉलोअप कन्सल्टेशन आहे, पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स आहे. विशेष म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज, पूर्वीपासून असले आजार देखील पहिल्या दिवसापासून कव्हर होतात. कोणताही वेटिंग पिरियड नाही. हे महत्त्वाचंच. आता निकष काय आहेत? निकष तितकेच महत्त्वाचे आहेत. योजनेचा लाभ घ्यायचा म्हणल्यावर निकषही महत्त्वाची माहीत पाहिजेत. या ठिकाणी लक्षात घ्या, कॅशलेस उपचार घेण्यासाठी खालील एलिजिबिलिटी निकष महत्त्वाचे आहेत. निवास. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी. कारण महात्मा फुले योजनेचा लाभ घेतो आहे आपण. प्रधानमंत्री जन आरोग्य असेल तर विषय नाही, कोणत्याही राज्यातला असावा. पण महात्मा फुले जन आरोग्य म्हणलं तर फक्त महाराष्ट्रासाठी लक्षात घ्या. युनिव्हर्सल कव्हरेज 1 जुलै 2024 महाराष्ट्रातील सगळे कुटुंब. मात्र पूर्वी काय होतं, फक्त दारिद्र्य रेषेखालील आणि वरील ते लिमिट होतं. तर रेशन कार्ड होल्डर पिवळे, केशरी सगळेच आहेत ना, त्यामुळे काहीच अडचण नाही. शेतकरी, कृषी संकटग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी पांढरे रेशन कार्ड आणि 7/12 उत्तरासह पात्र आहेत, काहीच अडचण नाही. अपघात पीडित असेल तर कॅटेगरी डी अंतर्गत रस्ता अपघात पीडितांना 1 लाखापर्यंत प्रति वर्षापर्यंत कॅशलेस उपचार मिळतात. कोणतीही शिधापत्रिका आवश्यक नाही. म्हणजे या ठिकाणी रेशन कार्डसुद्धा आवश्यक नाही हा अपघात पीडित असतील तर. प्रमुख 5 गट आहेत A, B, C, D आणि E. मग पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, शेतकरी, कृषी संकट, रस्ता अपघात पीडित आणि पांढरे रेशन कार्ड. डॉक्युमेंट काय आवश्यक आहेत? प्रूफ आयडेंटिटी कार्ड बघा, त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, वोटर ID कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, शासकीय संस्थेचे फोटो ID कार्ड. रेशन कार्ड बघा, पिवळे, केशरी, पांढरे जे असेल ते. ॲड्रेस प्रूफ, मूळ प्रूफ महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये रेशन कार्ड तुम्ही देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वीज बिल, गॅस बिल. शेतकऱ्यांसाठी 7/12 महत्त्वाचं आहे किंवा पटवाऱ्यांचे प्रमाणपत्र. पासपोर्ट साईज फोटोग्राफही तितकेच महत्त्वाचं आहे आणि अलीकडचं असावा. मेडिकल डॉक्युमेंट, डॉक्टर रेफर जे काही लेटर असल्यास ते खूप महत्त्वाचं आहे. प्रिव्हियस मेडिकल रिपोर्टसुद्धा त्या ठिकाणी घेऊन येणं महत्त्वाचं आहे. आणि दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास डिसेबिलिटी सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि स्वतंत्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची सुद्धा आवश्यकता नाही. कोणताही प्रीमियमसुद्धा भरावं लागत नाही. उपचाराची आवश्यकता नाही. खालील स्टेप अनुसरायचे आहेत बघा. या ठिकाणी हे बघा, जीवनद्यागी.government.in या लिंकवर तुम्हाला जायचं आहे बघा. या ठिकाणी आरोग्य मित्राशी तुम्ही संपर्क करू शकता. ती सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल.
सगळं एकदम प्रोसेसनं सगळ्या गोष्टी घडत जातील. एवढी महत्त्वाची माहिती आहे जी आपल्या शेतकरी बांधव असतील, गावाकडची लोकं असतील, जे सर्वसामान्य कुटुंबातून येतात, अशा प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. कारण ही माहिती खूप महत्त्वाची. 5,00,000 रुपयापर्यंत जर मदत तुम्हाला भेटत असेल तर हे आजच्या काळात मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, खूप. कारण 5,00,000 ही फक्त रक्कम नाही, तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये नवीन बदल घडू शकतो. प्लीज विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.